आपण गाबोळी कशी बनवायची ते शिकणार आहोत। तर ही गाबोळी आहे। गाबोळी म्हणजे मी मच्छी आणली होती टोनी, तर त्या टोनीचंच गाबोळी मला मिळाली मार्केटमधून, म्हणून मी ते आणलं आहे। तर मी साध्या आणि सोप्या पद्धतीत शिकवणार आहे। ह्या ठिकाणी मी 4 कांदे कापून घेतलेले आहेत बारीक, 2 टमाटी आणि हिरवी मिरची। तेल आपलं तापलेलं आहे, तर हे कांदे आपण ह्याच्यात टाकूया। आपण बघू शकता आता टमाटा आणि कांदा व्यवस्थित शिजला आहे। कांदा शिजल्यानंतर मी टमाटा शिजवून घेतला वाफेवरच, आणि हे दोन्ही पण व्यवस्थित शिजलेलं आहे। तर आपण आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि धनिया पूड। ह्या काबुलीमध्ये मी फक्त हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही लावलं, नाही लिंबू नाही। आता बघू शकता आपला मसाला पण वाफ पकडले, मसाला पण आपला चांगला शिजला आहे, थोडा तवायला लागलाय। आता आपण ह्याच्यामध्ये जी गाबोली होती ती गाबोली ह्याच्यामध्ये टाकूया। ही गाबोली आपण ह्याच्यामध्ये सोडणार आहोत। जे नॉनव्हेज हे ते जास्त खातात ना, त्यांना माहिती असेल मच्छी मांस खाणाऱ्यांना गाबोली म्हणजे काय असतं। म्हणजे बघूया गाबोळी शिजली आहे का नाही। बघा मस्तपैकी गाबोळी पूर्ण असं शिजला आहे। बघू शकतास। आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर सोडूया। गॅस ऑफ करून ह्याच्यावर